सुप्रभात मंडळी. आणि आता आम्ही सकाळी निघालो आहे. हे जे मागच्या आवारात जे आंबे पडलेले असतात ना, ते आम्ही उचलायला चाललो आहे. आणि रात्री म्हणजे हवा सुटलेली असते, त्याच्यामुळे सकाळी असे खूप सारे आंबे आपल्याला मिळतात. अर्धे आम्ही म्हणजे उठेपर्यंत अर्धे गोऱ्यांनी खाल्लेले पण असतात, पण जे असतात जाईपर्यंत पडलेले ते आम्ही गोळा करायला जातो. असे खूप आंबे आम्ही म्हणजे 2 दिवसात तर खूप साठले आहेत. आणि आता परत सकाळी चाललो आहे. हे बघा, हे आंबे असे एक एक पडलेले दिसतात आणि असे खूप सारे आंबे मागे आम्हाला भेटतात पडलेले. हे रायवळी आंबे, आपले जे बिटके आंबे म्हणतात ना, ते तसे आंबे आहेत. हे असे चुपून खायला खूप मस्त लागतात. आणि मी आणि माझी बहीण असं निघालो आहे मागे आंबे बघायला. मुली झोपल्या आहेत अजून, येतात त्या पण आल्या. मस्त वाटतं असं आंबे गोळा करायला. आणि असं मी लहानपणापासून म्हणजे जेव्हा जायचो लहानपणी, तेव्हाही असं आंबे गोळा करायला जायचो. एक वेगळाच आनंद असतो सगळं करण्यात. आणि जे आपण करतो ते हे मुंबईत नाही मिळत आपल्याला, त्याच्यामुळे ही मजा एक वेगळीच असते. बघा, ही सकाळचा खूप सुंदर असा कोकणातली सकाळ देखावा. अजून एक भेटला नदीला. तर असे बरेच म्हणजे आंबे भेटलेलेत सकाळपासून. आईने पण अर्धे गोळा केले. आणि आत्ता आम्ही उठल्यावर चाललो आहे बघायला म्हणजे किती आहेत. तर भेटलेत बऱ्यापैकी आंबे. आणि कालचेही बरेच आंबे आहेत, मी तुम्हाला दाखवते. असे खूप आंबे साठलेले आहेत. तर आम्ही त्याचं ठरवलं आहे की असेच वेस्ट करण्यापेक्षा आपण त्याचं आंबापोळी करून बघूया होते का. आणि तुम्हाला दाखवते मी की किती आंबे आता जमा झाले ते. एवढे आणि ते तेवढे आणि हे आधीचे. तर असा आम्ही विचार करतो याचा आंब्याची साठं करायची. बघूया होत आहे का, माहीत नाही होते की नाही. लेट्स सी. झाली तर बरंच आहे, काहीतरी एक नवीन प्रयोग. आणि आमची बच्चा कंपनी अजून झोपली आहे. तापव चला फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी. आम्ही लहान असायचो तेव्हा आजी आम्हाला गावणे बनवून द्यायची गरम. आजीला खूप मिस करते अशा वेळी. 300 रुपये घेतले. हे असं खायला लागलं मस्त. म्हणजे हे घर बंदच असतं, मामा मुंबईला असतो. आता आमच्या सोबत आला मामा. तर या चहा घेऊया. तर हे बघा, हे एवढे आंबे आहेत. आणि त्याचा आई आता हे आतलं सगळा गर आहे तो काढून घेते. ती कोय बाजूला काढायची आणि बाकीचा जो गर आपल्याला भेटतो तो सगळा आपण ह्या आंब्यांचा काढून घेऊया. मी पण आईला मदत करते. सगळे एवढे नाही करणार आहोत, बघूया जसं जेवढा म्हणजे रस जमा होईल, साठेल, येईल त्याच्यामध्ये बघूया किती होते काय. थोडासा हा चीक काढायला लागतो आणि मग तो चीक काढून आपण ते जो आहे आंब्याचा आपला गर म्हणजे जो रस तो सगळा काढून घ्यायचा आहे. आणि हा सगळा गर काढून झाल्यानंतर आपण तो मिक्सरला वाटणार आहोत. तर सगळ्यांनी घेतलं मिक्सरला लावून. आणि आता पुढची प्रोसेस बघूया. आता आम्ही मिक्सरला लावून घेतला आणि आता पुढची प्रोसेस चालू करेल. पॉज. साखर आणि वेलची पूड टाकली. आता मी हे थोडंसं पातळ शिजवून घेणार. कलर चेंज होईपर्यंत. माझी पद्धत आहे, मला माहीत नाही, काय चुकत असेल तर कोणी कमेंट चुकीचे म्हणजे असे करू नका. ही माझी पद्धत आहे, कसं होतंय तो प्रयोग करते मी. आता हे थोडंसं आपण गरम करूया साखर वितळेपर्यंत. आणि मग
तिकडे बहीण लावते त्या प्लेट्सला तेल लावणार आहे. मग आपण आता कसं आम्ही इकडे आलोय ते कसं असं पूर्ण सामान काही आहे काही नाही आहे, तर तूप अवेलेबल नाही, तर आम्ही जुगाड करते तेलाचा, तेल लावून. अजून किती काढणार याच्यात जाड जाड. तर आता एकीकडे जेवणाची तयारी पण सुरू आहे. तर आहे मच्छीचा वार, पण मच्छी काय इकडे येत नाही आणि मच्छीवाले जे येतात ते काहीतरीच म्हणजे महाग सांगतात. सो आता काय करायचं, मग जवळा आणला होता, तर जवळाचा रस्सा बनवूया असा विचार केला शेंग टाकून. तर ते चालू आहे. दुपारच्या जेवणात आज आपण जवळा रस्सा, भात, चपाती असा आपला मेनू आहे. बघूया पुढे. हे झाल्यावरती आपण ते साठे जे आपण घातलेत ते सुकवूया. प्रॉब्लेम असा झाला की आता पावसाचं वातावरण आहे आणि त्या पावसाच्या वातावरणात ऊन तर जराही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे ते होतील की नाही हे पण मोठा प्रॉब्लेम आहे. जवळा रेसिपी मेड बाय मी. तर हे झालं की आपण जाऊया. एकीकडे चालू आहे ते ताटामध्ये सगळा आंब्याचा रस साठं सुद्धा घालण्यासाठी ठेवतो आहे. आणि बघूया आता पुढे काय कसं काय होतं. सो आता ही आम्ही आंब्याची साठं घातलीत आणि ही 5-6 ताटं आम्ही घातली. प्रॉब्लेम असा झाला की अचानक पावसाच्या ह्या वातावरणामुळे अजिबात याला ऊन भेटलं नाही आणि संध्याकाळी जे कीटकांनी आणि त्या पाखरांनी ह्या आंब्याच्या साठ्याची वाट लावली, त्याच्यामुळे पूर्ण आमची मेहनत वाया गेली. सो बॅड लक. बघूया आता पुढच्या व्लॉगमध्ये काय होतं आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय.